नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या विषयी. दुष्काळग्रस्तांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत देऊ केली जाते. वेगवेगळे राजकीय पक्ष समोर येत आहेत. राजकीय पक्षांचे दौरे सुरू झालेले आहेत. नेते वेगवेगळ्या ठिकठिकाणी गावागावांमध्ये फिरतायत, गावकऱ्यांशी बोलतायत, जनतेशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. सामाजिक संस्था आहेत, काही देवस्थान आहेत, यांनी पुढाकार घेऊन आता दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र मनसेने एक अजब पद्धतीने पत्रक काढलंय बॉलिवूडच्या स्टार्सना, दिग्दर्शकांना, निर्मात्यांच्यासाठी की तुम्ही मदत दुष्काळग्रस्तांना द्या, नाहीतर आम्ही तुमचे चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, तुमच्या या चित्रपटांचे सगळे शोज आहेत ते चालू देणार नाही. अशा पद्धतीने मदत दुष्काळग्रस्तांना देऊ करणं, धमकी देऊन देऊ करणं हे योग्य आहे का? दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष असतील, देवस्थानं असतील, सामाजिक संस्था असतील, यांनी पुढाकार घेऊन आता या सगळ्यामध्ये आपला निधी जो जनतेकडूनच या देवस्थानांपर्यंत पोहोचला, जो जनतेकडूनच या NGO पर्यंत पोहोचला, जो उद्योग समूहांमधल्या मोठमोठ्या जो CSR फंड असतो, तो CSR फंड देखील अशा पद्धतीच्या कामाला लागू करून दुष्काळग्रस्तांच्या व्यथा या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे का, याविषयी आपण बोलणार आहोत. 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्यासोबत. पहिला प्रश्न आहे, बॉलिवूडला धमकी देऊन मदत मागण्याचा मनसेचा मार्ग योग्य आहे का? दुसरा प्रश्न आपला आहे, राजकीय पक्ष, उद्योग समूह, देवस्थानांनीही दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वतः पुढे यायला हवं का? तिसरा प्रश्न आपला असणार आहे, दुष्काळग्रस्तांच्या मदतीचंही राजकारण होत आहे का? या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत. आपल्यासोबत येणार आहे अभिनेता गिरीश कुलकर्णी. आपल्यासोबत मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आहेत. आपल्यासोबत आपुलकी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत अभिजित फाळके. आणि आपल्यासोबत भगवानगड जे देवस्थान आहे याचे सचिव गोविंद घोळवे देखील आहेत. मला सुरुवात अमेय खोपकर तुमच्यापासून करायची आहे की ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय बॉलिवूडच्या सगळ्या स्टार्सना, दिग्दर्शकांना की तुम्ही मदत करा दुष्काळग्रस्तांना, नाहीतर आम्ही तुमचे चित्रपट, तुमचे शोज हे काही नीट होऊ देणार नाही, अशी मदत योग्य आहे का? मला असं वाटतं की आपण ते पत्र नीट वाचलं असेल. त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे आणि हे पत्र काढण्याची गरज देखील आपल्याला सांगतो. गेले इतके वर्ष बॉलिवूडचे लोक महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, महाराष्ट्रामध्ये चित्रपट व्यवसाय करत आहेत. वर्षामध्ये हजारो करोडची उलाढाल होते आणि आपण महाराष्ट्राचं देणं लागतो काहीतरी. आज शेतकरी आत्महत्या करतोय, रोजच्या रोज जनावरं मरत आहेत, दुष्काळ पडलाय महाराष्ट्रामध्ये. काय शेतकरी फक्त मराठी कलाकारांचा पोट भरतो का? तर नाही. मला याची प्रामाणिकपणे जाणीव आहे की हे जे बॉलिवूडमधले जे लोक काही पैसे कमवत असतील त्यांनी तो कसा खर्च करावा तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपण ज्या राज्यात राहतो, ज्या राज्याने आपल्याला मोठं केलंय, ज्या मातीने आपल्याला मोठं एवढं नाव दिलेलं आहे, जेव्हा अशा महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे, अशा वेळी आपण पुढे येऊन दुष्काळाला मदत करू नये का? आणि मला हे खरंच सांगायचं होतं की याच्यामध्ये धमकी दिलेली नाही आहे, त्यांना जाणीव करून दिलेली आहे, त्यांना आव्हान केलेलं आहे की आता वेळ आलेली आहे महाराष्ट्राला मदत करण्याची, दुष्काळग्रस्त भागांना मदत करण्याची. जर का अशा कलाकारांमध्ये थोडी देखील संवेदना असेल तर ते पुढे येऊन महाराष्ट्रातल्या या दुष्काळ परिस्थितीला मदत करतील. आणि मला असं वाटतं की मराठी न्यूज चॅनल सोडून हे इंग्लिश आणि हिंदी न्यूज चॅनल जे आहेत यांनी सुरुवातीपासूनच पत्राचा जो काय आशय आहे तो बाजूला सारून मनसेने दिली धमकी, मनसेने दिली बॉलिवूडला धमकी. जर का ही धमकी वाटत असेल तर ही धमकी समजावी. धमकी समजावी काय म्हणाल अमेयजी? तुम्ही ज्या पद्धतीने बोलतात आणि ज्या पद्धतीने आता तुम्ही तुमचा मुद्दा मांडला आणि तुमच्या भावना व्यक्त केल्या, त्या भावनांचा आदर करून सांगतो की या महाराष्ट्रामध्ये त्यागाची परंपरा आहे, या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या हिताची परंपरा आहे. महाराष्ट्राने 2 अत्यंत मोठे दुष्काळ बघितले, त्यातला एक दुर्गादेवीचा दुष्काळ आणि दुसरा ज्याला दामाजी पंतांचा दुष्काळ म्हटलं जातं. या 2 दुष्काळामध्ये महाराष्ट्रामधल्या खऱ्या त्यागी लोकांनी सर्वसामान्य माणसापर्यंत अन्न पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे संत तुकाराम आणि संत दामाजी पंत हे 2 संत निर्माण झाले. त्या काळामध्ये महाराष्ट्रात अनेक श्रीमंत लोक होते, त्यांची नावं महाराष्ट्राला आज माहिती नाही आहेत, परंतु या 2 त्यागी संतांची नावं माहिती आहेत कारण यांनी लोकांना जगवलं. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणतात की आम्ही धमकी दिलेली नाही, पण त्यांना धमकी वाटत असेल तर धमकी समजून घ्यावी. महाराष्ट्राची ही परंपरा नाही आहे.
तुम्ही जर अशा पद्धतीने मदत मागणार असाल तर त्या मदतीचा स्वीकार सुद्धा महाराष्ट्र करणार नाही, कारण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला मदत देण्यासाठी इथल्या सगळ्या संस्था आणि व्यवस्था मजबूत आहेत. तुम्ही जर चित्रपट निर्माते आणि सिने कलाकारांचं म्हणता, त्यांच्या कितीतरी पटीने इथे उलाढाल करणारे हिरे व्यावसायिक आहेत, इथे मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटवाले लोक आहेत, अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तुम्हाला त्यांना का अशी टपोरीगिरीची भाषा करावीशी वाटली नाही? कारण तुम्हाला या प्रश्नाचं गांभीर्य नाही. नाना पाटेकर यांच्यासारखा अभिनेता सर्वसामान्य लोकांपर्यंत का, राजकारणी का पैसे देत नाहीत? राजकारण्यांच्या खिशातून का पैसे निघत नाहीत? का तुमच्या साहेबांना तुम्ही का सांगितलं नाही? मला बोलू द्या. नाही, याचं कारण असं आहे, मला बोलू द्याल. पहिले मला संपू द्या. याचं कारण असं आहे, कारण तुम्हाला मुद्द्याचं राजकारण करायचं आहे. तुम्हाला समाजाच्या प्रश्नांची काही घेणं देणं उरलेलं नाहीये. विषय दुसरीकडे कसा न्यायचा हे तुम्ही राजकारण्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तांडव वगैरे कुठल्याही विषयावर करता येतो. अरे पण सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे या ना. तुमच्या खिशातून तुम्ही किती दिले ते सांगा ना. दुसऱ्यांचं का तुम्ही बघता? अमेय खोपकर बोला. मला म्यूट करणार नसणार तर मी बोलू का? बोला बोला ना. तुम्हाला म्यूट केलेलं नाहीये, तुमचा आवाज खूप मोठा आहे, तुम्ही बोला. आपल्याला सर सांगू, धन्यवाद. मी आपल्याला सर एक गोष्ट सांगू इच्छितो. याच्या मागे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी गेन करणं हा मुळीच हेतू नाही आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय मायलेज गेन करण्याची प्रामाणिक इच्छा नाही आहे. विषय असा आहे की हे पत्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मीडियापर्यंत पोहोचवण्यासाठी, ह्या बॉलिवूडपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मीडियाकडे हे पत्र पाठवलं होतं. पण आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी काय केलं की आपण मला प्रश्नाच्या विचारलं की तुम्ही काय केलं, तर मी याचं पत्रक नाही काढलं, मी याची पब्लिसिटी नाही केली की आत्तापर्यंत मी काय केलं ते. पण जर का आपण विषयच काढला असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला हे कळायला हवं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी काय केलं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी गेल्या वर्षी देखील जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस देखील जास्तीत जास्त चारा छावण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. गावोगावी टँकर पुरवण्याचे व्यवसाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी. ऐकून घ्या, सांगा तुम्ही किती जास्तीत जास्त काढलं होतं. बोलतात मला बोलू द्यात ना. मग पूर्ण मला बोलू द्यात ना सर. मला बोलू द्यात ना. पूर्ण मला बोलू द्यात ना. पहिलं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टँकर पुरवण्याचं काम केलं होतं. आणि आता हा जो काही दुष्काळ पडलेला आहे, सन्माननीय नाना पाटेकरांनी जो काही उपक्रम केलेला आहे, त्या नाना पाटेकरांच्या उपक्रमाला आपण आहोत त्यांच्याकडे माहिती घ्या. त्यांनी जे चेकचं शेतकऱ्यांना वाटप केलेलं आहे याची कुठलीही पब्लिसिटी न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर, पराग प्रधान, संजीव नाईक आमचे विभागाध्यक्ष, अजिंक्य नाईक, संदीप देशपांडे, अभिजित पानसे, आम्ही स्वतः त्यांना हे मी याची पब्लिसिटी करत नाहीये, पण विषय काढला म्हणून सांगतोय. आम्ही त्यांना हे चेक्स पाठवलेले आहेत. किती लाखांचे? उस्मानाबाद मध्ये नाही. आता मला बोलू द्या. नाही, आता मला बोलू द्या. उस्मानाबाद मधला आंबी गाव इथे 26 कुटुंबांना त्यांचं रेशन त्यांच्या घरी काल पोचतं केलेलं आहे. येत्या काळामध्ये मी रॅली ऑर्गनाईज केलेली आहे, ज्या रॅलीतनं हजारो शेतकऱ्यांना पोहोचेल एवढं धान्य गोळा करून मी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, ज्याची पब्लिसिटी मी नाही केली. आज राजसाहेबांनी दौरे नाही केले. आज एखादा नेता जेव्हा कुठल्या जिल्ह्याचा, दुष्काळग्रस्त जिल्ह्याचा दौरा काढतो त्याच्या मागे अख्खं पोलीस प्रशासन, शासकीय प्रशासन, त्या पक्षाचे कार्यकर्ते, तिकडचे जिल्हाधिकारी, तिकडचे सगळे पदाधिकारी ह्या त्या नेत्याच्या मागे फिरत असतात. दुष्काळग्रस्त भागांकडे दुर्लक्ष होतं. आज राजसाहेबांनी दौरा नाही काढला. राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला काय करायचंय, त्या पद्धतीने आम्ही पब्लिसिटी न करता त्या लोकांना, त्या शेतकऱ्यांना आम्ही मदत केलेली आहे. हा तुम्ही विषय काढलात म्हणून तुम्हाला तुम्ही एकाही विषयाचा आकडा सांगितला नाही, लँग्वेज वापरली नाहीये. नाही, या गोष्टी अशा पद्धतीने होणारच नाही. कारण आता ज्या प्रकारे दुष्काळाची संख्या वाढली, दुष्काळाचं प्रमाण वाढलेलं आहे, सर्वसामान्य शेतकरी असेल आणि तिथला शेतमजूर असेल यांचं स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इथे खऱ्या अर्थाने मला भगवानगडाच्या माध्यमातून गोविंदजींनी जे काम केलं त्याचं इथे कौतुक करावं असं वाटतं, कारण त्यांनी सर्व लोकांपुढे एक वेगळ्या प्रकारे आदर्श उभा केलेला आहे. अगदी खरं आहे की या सगळ्या याच्यातनं सामाजिक संस्था असतील, दौरे न करता जो आदेश त्याचा तुम्ही काही अमेय खोपकर, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आता एक रॅली काढताय, धान्य गोळा करताय. महाराष्ट्राला धान्य आहे. 72च्या दुष्काळामध्ये धान्य नव्हतं, पाणी होतं, पण यंदाच्या दुष्काळामध्ये लोकांकडे धान्य आहे, प्यायला पाणी नाही. पाणी कसं पोहोचवणार नेऊन? 72 मध्ये माझा जन्म झाला नव्हता.
कुणाचाही झाला नसेल पण अभ्यास तरी केला असेल, कारण मनसेकडे अभ्यास करणारे नेते भरपूर आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. मनसेकडे अभ्यास करणारे नेते भरपूर आहेत, पण याचा राजकीय मायलेज घेण्याची पद्धत नाही आहे. म्हणून आतापर्यंत मनसेच्या पदाधिकारी काय केलं, चारा छावण्या किती काढल्या ह्याची पाणी कसं पोहोचणार दिली नाही. माझा प्रश्न साधा आहे, चॅनलवर आम्ही काय केलं याची अभय खोपकर, माझा प्रश्न साधा आहे. धान्य गोळा करण्यापेक्षा लोकांना आता थेंब थेंब पाण्याची गरज आहे, ते पाणी कसं पोहोचवणार? अहो, प्रामाणिक प्रयत्न करतोय. ज्या इकडे पाण्याच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं आम्ही बॉक्सेस घेऊन प्रत्येक कुटुंबाला किमान 10 बॉक्सेस पोचतील महिन्याभरासाठी, याची जरी व्यवस्था करतोय, तेवढं तरी करतोय. काही न करण्यापेक्षा बरं कुठला राजकीय पक्ष काय करतो काय नाही करत आहे तो त्यांचा जनता प्रश्न आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला याच्यामध्ये जेन्युनली राजकारण करायचं नाही आहे. ही वेळ नाही राजकारण करायची, याची मला पूर्ण कल्पना आहे. बरोबर, ठीक आहे. इतर राजकीय करत नाही, आम्ही करतो याची मी देवणी देखील पिटवत नाहीये. ठीक आहे, आपण परत दुसऱ्या मुद्द्यांकडे आम्हाला जर कळलं की आमची ही टपोरीगिरी आहे, परत येतो दुसऱ्या मुद्द्यांकडे. वेगळ्या प्रश्नाविषयी परत तुमच्याकडे येतो. गिरीश कुलकर्णी, तुम्हाला काय वाटतंय की ज्या प्रकारे आवाहन मनसेने केलंय पत्र काढून बॉलिवूडच्या सगळ्या स्टार्सना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, असं आवाहन करणं योग्य आहे की ज्या सतसत विवेक बुद्धीला आपण स्वतः हाक द्यायची, आणि जसं नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे दोघं बाहेर पडले आणि यांनी स्वतः कुणाला न मागता आपलं कार्य सुरू ठेवलं, असं काम केलं पाहिजे? मला असं वाटतं की आवाहन करण्यामध्ये काही गैर नाही आहे, कारण मी काय करतो आहे, माझ्याबरोबर तुम्ही सामील व्हा असं जर कोणी म्हणत असेल तर त्यामध्ये गैर वाटण्याचं काही कारण नाही. मला त्यातल्या राजकीय बाजूकडे किंवा काही कुठल्या इतर पैलूंकडे मला जायचं नाही, किंवा मला त्याबद्दलची पुरेशी माहिती नाही. एकंदरीत मला असं वाटतं की फार गंभीर विषय आहे, की दुष्काळाचा विषय हा जो आहे तो गंभीर आहे. हे पुरेसं मला असं वाटतं सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं एक कार्य आहे. कारण रिसोर्सेसचा जो इम्बॅलन्स मोठा तयार झालेला आहे, आणि माझ्याकडे जास्ती रिसोर्सेस असून सुद्धा, माझ्याकडे जास्ती स्रोत असताना सुद्धा मला त्याची किंमत नसल्यामुळे म्हणा कशाहीमुळे मी त्याचा अपव्यय करतोय. आणि जिथे त्याचं अगदी फारच मोल, जीवापेक्षा पलीकडचं मोल जिथं तयार झालेलं आहे, तिकडे त्या रिसोर्सेसकडे मी पाठवू शकतो, थोडंसं शेअर करू शकतो, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. आणि त्या अर्थाने हे असं जर कोणी आवाहन करत असेल आणि त्याबद्दल कोणाला सजग करत असेल की बुवा या पद्धतीची मदतीची गरज आहे आणि तुम्ही करू शकता किंवा करा, तर त्यामध्ये आपण गैर मांडण्याचं कारण नाही, मला असं वाटतं. परंतु हे ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे, मग ती राजकीय व्यक्ती असो अथवा संस्था असो, की आपण या नक्की परिस्थितीमध्ये बोलतो किती आहोत आणि करतो किती आहोत. मला असं वाटतं मकरंद आणि नानांनी जे काम, म्हणजे त्याचा एक काहीतरी उद्गार केला, एक सुरुवात केली, आणि त्याच्यामधनं एक चांगला स्टिम्युलस, एक चांगली प्रतिक्षिप्त क्रिया त्यातनं निर्माण व्हावी, उत्तम स्टिम्युलस मिळालेला आहे. आणि आपण सगळ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, एकापर्यंत त्यांनी आवाहनच केलंय, त्यांनी त्यांच्या कृतीतनं दाखवून दिलंय. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परीनं आपण या सगळ्या संकटावरती मात करूया. आणि परदुःख शीतळ असं समजायचं कारण नाहीये, आणि त्या परदुःखाशी कुठेतरी सहानुभूत होत शहरी, विशेषतः अर्बन जो काही समाज आहे की ज्याच्याकडे स्त्रोतांची एकत्रीकरण झालंय आणि थोडंसं जास्ती माझ्या पोटापेक्षा माझ्याकडे मिळतं आहे, तर ते मी शेअर करावं. आणि ही संवेदनशीलता या ना त्या प्रकारे सगळ्या माध्यमातनं ही पोचवावी. आणि मी असंच आत्ता रीड करतो की आपण काय आहे की फारच नकारात्मकता प्रत्येक गोष्टीमध्ये पाहण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की जर फक्त सेन्सिटिव्ह लोकांना आवाहन करण्यामध्ये फार काही गैर आहे अशातला भाग वाटत नाही मला. अगदी खरं आहे. शेवटचा मुद्दाच महत्त्वाचा आहे. सेन्सिटिव्ह लोकांना, संवेदनशील व्यक्तीलाच आवाज देणं गरजेचं आहे. गिरीशने अगदी थोडक्यात पण मुद्द्याचा महत्त्वाचा शब्द समोर ठेवला आहे. पण गोविंद गोळे, तुम्हाला विचारायचं, जसं भगवानगडाचं देवस्थान हे समोर आलं, राज्यातल्या इतरही देवस्थानांनी अशाच प्रकारचा पुढाकार घेऊन गावं दत्तक घेतली पाहिजेत, गावातल्या लोकांना सुधारलं पाहिजे, पाण्याची व्यवस्था करून दिली पाहिजे. काय काय प्रयत्न करता येऊ शकतात, कारण हा निधी भक्तांकडून देवस्थानांकडे आला आहे. आता देवस्थानांकडून भक्ताकडे जाणं गरजेचं आहे. प्रथमतः मी आयबीएन लोकमतचं आणि आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीयुत महेश म्हात्रे यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. श्री क्षेत्र भगवानगड हे 50 ते 60 वर्षापासून एका दुर्गम खेड्यामध्ये
आणि मराठवाड्यातल्या अत्यंत गरीब असणाऱ्या विभागामध्ये विखुरलेलं संस्थान आहे. या ठिकाणी 1965 साली संत भगवान बाबा यांनी समाधी घेतली होती आणि 1951 साली स्वतः या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण त्या ठिकाणी आले होते. बाळासाहेब भारदे होते, बबनराव ढाकणे होते आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरी. त्यामुळे भगवानगडाला फार मोठा, क्रांतिशील नाना पटेल देखील त्या ठिकाणी येऊन गेले. त्याला फार मोठा एक इतिहास आहे आणि वैचारिक वारसा आहे. भगवान बाबांनी सबंध आयुष्य हे वारकरी संप्रदायासाठी काम केलं. संत ज्ञानोबा आणि तुकोबा त्यांचं श्वास आणि निश्वास होते. आणि आम्ही यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, स्त्री असू पुरुष असू, भगवानगड हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. मुद्दा क्रमांक 1, मराठवाड्याचं दुर्दैव आहे की लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी निधन झालं, असं कधी दुश्मनच देखील होऊ नये. मुद्दा क्रमांक 2 की मराठवाड्यातल्या दुष्काळाचं राजकारण, जसं महेश म्हात्रे साहेब बोलले की राजकारण कोणत्याही पक्षानं करू नये, असं एक मी पत्रकार म्हणून, मी देखील 20-25 वर्ष पत्रकारितेमध्ये कार्य करतोय. सकाळसारख्या समूहाचा मी राज्याचा कार्यकारी संपादक राजकीय होतो. पुढारीसारख्या वर्तमानपत्रामध्ये 15-20 वर्ष काम केलं आणि गेले 2 वर्ष महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष आणि श्री क्षेत्र भगवानगडाचा गेली 15 वर्षापासून सचिव आहे. भगवानगडावर स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे साहेबापासून ते महाराष्ट्रातले अनेक दिग्गज, मग मुख्यमंत्री असतील, अमित शहा असतील, वेगवेगळे नेते मंडळ येऊन गेले. परंतु म्हात्रे साहेब भगवानगड हे महाराष्ट्रातलं असं एकमेव आदर्श देवस्थान आहे की या ठिकाणी 90% आम्ही वस्तुरूपानं देणगी स्वीकारतो. म्हणजे पैशापेक्षा, चेकपेक्षा आम्ही धान्य द्या म्हणतो. जर बांधकाम काढलं तर सिमेंट द्या, वाळू द्या, दगड द्या. म्हणजे कोणतीही पारदर्शकता त्यामध्ये फरक पडत नाही. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि माझे मित्र देवेंद्र फडणवीस गेल्या 8 दिवसापूर्वी उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या समवेत मी 2 दिवस होतो. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अशी कल्पना मांडली की भगवानगडाचे तुम्ही सचिव आहात आणि भगवानगडाचा वारसा हा मुंडे साहेब महाराष्ट्राभर गेले 30-35 वर्ष राजकारणामध्ये सांगत होते. मुंडे साहेब स्वतः अध्यक्ष होते, मी सचिव होतो. आणि आता जे गडावर बसलेले संत आहेत ते संत भगवान बाबा यांचे नातू आहेत आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे ते देशामध्ये न्यायाचार्य डॉक्टर पदवी घेणारे वारकरी संप्रदायामधले पहिले संत आहेत. काशीच्या विद्यापीठामधली 13 वर्षाची न्यायशास्त्र ही पदवी न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांनी घेतली आणि ते भगवान बाबांचे नातू आहेत. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करे. तुकोबांनी म्हटलंय की शेवटी असं आहे की एक मन आहे की लाख मेले तर चालत्याल परंतु लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. पण दुर्दैवानं असं व्हायलंय की लाखो मरायल्यात आणि लाखाचा पोशिंदा त्यामध्ये राजकारण करू इच्छितोय. कोणी म्हणतंय की शरद पवारांमुळे दुष्काळ निर्माण झाला, कोणी म्हणतंय की काँग्रेसनं त्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं नाही म्हणतात. बाळासाहेब विखे पाटील शरद पवार साहेब आरोप करतात, राष्ट्रवादी बाळासाहेब विखे पाटील आरोप करतात. बाळासाहेब विखे पाटलांचे चिरंजीव विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे ती वेगळी भूमिका मानतात. आज मनसेचे अमय खोपकर यांनी सेलिब्रिटींना सांगितले तुम्ही पैसे दिलेच पाहिजे. पण व्यक्तिगत माझं असं मत आहे की फाईट फॉर प्रिन्सिपल नॉट पर्सनल हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे. फुले आंबेडकर शाहू यांचं ज्यावेळेस आपण नाव सांगतो त्यावेळेस विचाराची लढाई ही विचारानं लढली पाहिजे, हत्यारानं नव्हे. आता मनसेची शेवटी एक स्टाईल आहे, त्यांची एक भाषा आहे, त्याबद्दल मी काही भाष्य व्यक्त करू शकत नाही. कारण का एक स्वभाव आहे, तो एक त्या पक्षाचा एजंट आहे. परंतु मी असं म्हणतो की जे भगवानगडाने केलं, म्हात्रे साहेब जर शिर्डी संस्थानाने एकट्याने ठरवलं तर संबंध महाराष्ट्रात दुष्काळ फक्त शिर्डी व्यवस्थित करू शकतं, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करू शकतं. आज पंढरपूर घ्या, त्या मुद्द्याकडे आपण येऊया गोविंदराव, त्या मुद्द्याकडे आपण येऊया. अभिजित फाळके, मला तुम्हाला विचारायचं की सामाजिक संस्थेच्या वतीनं तुम्ही आजपर्यंत विदर्भातल्या बऱ्याच ठिकाणी हे काम केलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना मदत केली आहे, शेतकऱ्यांना मदत केली, आत्महत्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं, त्यातून बाहेर काढण्याचं, त्यांचं मनपरिवर्तन करण्याचं काम केलं आहे. अशा परिस्थितीमध्ये गरज काय असते आणि त्या गरजेच्या ऐवजी अधिकाधिक काहीतरी उभारण्याचा प्रयत्न केला जातो ज्या गोष्टी शेतकऱ्याला नको असतात. फरक काय वाटतो तुम्हाला आत्ताची स्थिती पाहता? आत्ताची परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांना, म्हणजे आपण ऑलरेडी आयडेंटिफाय केलेलं आहे की शेतकऱ्यांना काय काय गरज आहे. ते अतिशय कमी पाऊस, अतिशय हालाकीची परिस्थिती आणि म्हणजे इव्हन काही शेतकऱ्यांना जेवणासाठी पण पैसे नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर 8 दिवसाआधी मराठवाड्यामध्ये एका बाईनी आत्महत्या केली शेतकऱ्याच्या विधवेनी. तर म्हणजे हा अतिशय दुर्दैवी प्रसंग मराठवाड्यावर आलेला आहे.
आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला प्रत्येकाला काम करणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. बोला बोला, तुमचा आवाज येतोय. हां, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करणं आहे की त्यांच्या सध्याच्या काय काय गरजा आहे आणि त्या गरजांनुसार आपण आपला समोरचा उपक्रम ठरवू शकतो. पण मला असं वाटतं की फार रचनात्मक कामाची गरज आहे. बरोबर. फक्त भाषणबाजी किंवा आपण दुसऱ्यांवर बोटं दाखवून काही करू शकणार नाही. तर प्रत्येकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला ज्याला आपली स्वतःची जबाबदारीची जाणीव आहे, त्या प्रत्येक माणसाने समोरून या दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. खरंय सर. काय निश्चितच अभिजित, आपण जे म्हणाला ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आता ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न आणि समस्त शेतकऱ्यांसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला सध्याची स्थिती सुद्धा बघितली पाहिजे. एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 17% लोक भारतामध्ये राहत आहेत आणि एकूण जगात जे उपलब्ध पाणीसाठा आहे त्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या फक्त 4% पाणीसाठा आपल्याकडे आहे. एकूण लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड आहे आणि जमिनीच्या एकूण मशागतीपासून तर संपूर्ण शेती व्यवस्थेपर्यंत जी एक रचना पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे चालत आलेली आहे ती व्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. ग्रामव्यवस्था जी सगळी शेतीभोवती आधारलेली होती, ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया अशा पद्धतीने बोललं जात होतं, ते आता शेती संपुष्टात आल्याचं म्हणजे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. गेल्या वर्षी एका संस्थेने अभ्यास केला होता, त्याच्यात लक्षात आलं की जवळपास 45% शेतकऱ्यांना आपल्याला शेती करावीशी वाटत नाही असं ते म्हणतायत. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्यासाठी जी एक राजकीय इच्छाशक्ती पाहिजे होती. कारण कल्याणकारी राज्यामध्ये प्रत्येक माणसाला, प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या अधिकारासाठी ज्या गोष्टी, त्याच्या उत्कर्षासाठी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या केल्या गेल्या पाहिजेत. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला 1947 मध्ये, तेव्हा शेतीचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 58% होता आणि आता तो म्हणजे जवळपास 12-13% येऊन पोहोचलेला आहे. परंतु शेतीवर आधारित जी लोकसंख्या होती ती तेवढीच आहे, किंबहुना संख्या प्रचंड वाढलेली आहे. आपल्या आता जवळपास 75 कोटीच्या आसपास एक लोकसंख्या अशी आहे ग्रामीण भागात राहणारी, ती शेती आणि शेतीवर आधारलेल्या अन्य उद्योगांवर अवलंबून आहे. तर या सगळ्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या जसं गिरीशजी म्हणाले की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलं की सगळे स्त्रोत जे आहेत, म्हणजे वीज असेल, पाणी असेल, इतर सगळ्या फॅसिलिटीज असतील, या सगळ्या शहरी वर्गाकडे एकवटलेले आहेत आणि ग्रामीण भागातल्या लोकांना लोड शेडिंग असेल, पाणी टंचाई असेल, या सगळ्याचा सामना करावा लागतो. तर हे सगळं जे कुठेतरी मुळात भरपूर चुकलेलं आहे त्याचा विचार होत नाही आणि तो विचार आपण सगळ्या विचार करणाऱ्या लोकांनी केला तरच खऱ्या अर्थाने त्यामध्ये काहीतरी परिवर्तन होऊ शकेल असं वाटतं. अगदी खरं आहे की ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारण्याची आता खरी ही संधी आहे. ही संधी मानून पुढच्या चुका होणार नाहीत म्हणून आपण सगळी कामं केली पाहिजेत. ह्या मुद्द्याबरोबरच इतर आणखी 2 प्रश्न आपले जे आहेत चर्चेतले ते घेऊन चर्चा करूया ब्रेक नंतर. पहा फक्त लोक ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या संदर्भात. गिरीश कुलकर्णी, मला तुम्हाला विचारायचं आहे की जी मदत दुष्काळग्रस्तांना केली जावी, करण्यात यावी अशा प्रकारे सगळं सांगितलं जातं. नानाचं आणि मकरांचं उदाहरण आपण पाहिलं. मात्र काही राजकीय पक्ष असतील त्या पक्षांचे दौरे केवळ चालू आहेत. दुसऱ्या बाजूला जो उद्योग समूह मोठमोठे असतात त्यांचा CSR फंड असतो, तो बऱ्याच ठिकाणी त्यांचा वापरात येतो, कधी कधी वापरात आल्याचं दाखवलं जातं. पण अशा वेळेला हा CSR फंड बाहेर येणं गरजेचं आहे. देवस्थानांनी जसा आता भगवान गडांनी पुढाकार घेतला तसं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांनी देखील पुढाकार घेऊन काही गावं दत्तक घेतली. सासवड तालुक्यातली तिथं त्यांनी काम केलंय. शिर्डी संस्थानसारखं संस्थान असेल, सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, यांनी पुढाकार घेऊन आता या सगळ्यामध्ये हातभार लावला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटल्यासारखं की व्यक्ती किंवा संस्था या सगळ्याच पातळीवरती मदत व्हायला हवी. आणि पण हे काय आहे की म्हणजे ते काय मदत तर वेगवेगळ्या पद्धतीने लोक करत राहतील बुवा, किंवा आता त्याचं एक असं मदत करण्याची म्हणून एक फॅशन सुद्धा येऊ शकेल. पण त्यात तसं न होता खऱ्या अर्थानं आपण करणारी मदत ही सत्कारणी जातीय का आणि त्यातनं काहीतरी उभं राहतंय का याचा विचार करून योग्य ती मदत करावी. माणसांनी त्या मदतीमागे स्वतःही उभं राहावं. कारण उचलून फक्त पैसे दिले की झालं असं जो व्यवहार आढळतो तसाही न करता
त्याही पलीकडे जाऊन काही गुंतवणूक या प्रश्नामध्ये आपली स्वतःची करता येईल का, एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, असाही एक विचार करावा असं मला वाटतं, जो मी व्यक्ती म्हणून करतो. आणि त्याच्याबद्दल माध्यमांनी बोलावं. म्हणजे शहरी प्रश्नांबद्दल साधं ड्रेनेजचं झाकण उघडं राहिलं वगैरे याचे फोटो येतात आणि मग आम्ही कसं आमचा इफेक्ट म्हणून मग ते कसं दाबलं गेलं, अशी काही आम्ही उदाहरणं पाहतो. पण हे इतकं दुष्काळासारखा इतका महाभयंकर प्रश्न उभा राहतो आणि त्याच्याबद्दल किती पद्धतीने माध्यमांनी काय पद्धतीने त्याची तीव्रता समोर आणायला हवी, याबद्दलही मला असं वाटतं की थोडंसं अवेअर व्हायला पाहिजे, थोडंसं त्याबद्दल चर्चा करायला हवी. त्यामुळे तुमचं अभिनंदन की मी या चर्चेमध्ये सहभागी होण्याचं एकमेव कारण हेच होतं की एक थोडंसं गांभीर्याने याकडे बोलावं आणि हे जर कोणी पाहिल ऐकेल तर त्यानिमित्ताने काहीतरी त्याच्यात विचारविनिमय हा ऐकून उद्युक्त होईल, असं वाटल्यामुळेच मी इथे आहे. तर सांगायचं कारण म्हणजे या संस्थानांचं तुम्ही जे म्हणलात की देवस्थान वगैरे वगैरे, यांच्याकडे मुळात हे माणसाच्या दुःखाचा परिहार किंवा निर्मूलन करण्यासाठीच त्याची मांडणी आहे. तर मग आता इतका मोठा जनसमूह अडचणीत आहे आणि अत्यंत कष्टात आहे, तर माणसातल्या परमेश्वरांनी उभं राहिलंच पाहिजे आणि मदत करायला हवी. त्यामुळे सगळ्यांना तुम्ही या निमित्ताने आवाहन करा. माझं तर म्हणणं आहे की जे काही आता पत्रकाचा जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये सर्वत्र सार्वत्रिक सगळ्यांसाठी ते जनरलाइज आवाहन असायला पाहिजे होतं की प्रत्येकाने, आणि जे आता वृत्तपत्रांच्या माध्यमातून बरेच निधी वगैरे उभे राहतात आणि जी की एक चांगली गोष्ट आहे, किंवा आता घोळवे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी काही पुढाकार घेऊन काही गोष्टी ऑलरेडी चालू केल्या, किंवा ते दुसरे आपले वक्ते आहेत त्यांनी त्यासारख्या संस्था की ज्या निर्मम काम करत राहतात आणि त्या सगळ्या लोकांना पुढे आणून खरं तर त्यांचा उदो व्हायला पाहिजे की ही लोक खरं तर सगळे समाजातले हिरो असतात आणि या पद्धतीचे अनसंग खूप लोक काहीतरी काम करत असतील. आता ती माध्यमांसमोर येणं, त्यांची उदाहरणांचं सेलिब्रेशन होणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मग ते आपोआपच ह्या सगळ्या बड्या धेंडांना पण त्याचं काहीतरी वाटेल आणि मग ती पण लोक काहीतरी करतील. कारण आपण असं म्हणून काहीतरी की अरे त्यांनी करायला पाहिजे वगैरे असं म्हणण्याचा खरं आपल्याला अधिकार नाही एका परीने, कारण आपण आपल्या परीने पहिलं करावं. म्हणून मला मकरंदनी केल्यानंतर मला पहिली जाणीव काय झाली असेल तर हे माझ्या अगोदर का नाही लक्षात आलं किंवा मी या पद्धतीचं काम का नाही करू शकलो असं मला पहिल्यांदा वाटतं. अगदी खरं आहे की गिरीश तुम्ही म्हणालात तसं की मकरंद आणि हा माणूस अशा पद्धतीचं, अगदी खरं आहे की मकरंद आणि नानांनी ती जाणीव निर्माण करून दिली प्रत्येकामध्ये की हे आपलं काम आहे, यासाठी म्हणून पुढे या, ही जाणीव निर्माण करून दिली. यासाठी खरं श्रेय त्यांना दिलं पाहिजे, यात दुमत नाही. पण जसं तुम्ही म्हणालात की देवस्थानांच्या संदर्भात IBN लोकमतनी कालपासूनच सगळ्या महाराष्ट्रातल्या देवस्थानांना आवाहन केलेलं आहे. त्यानुसार भगवानगड असेल, दगडूशेठ हलवाई असेल, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती असेल, यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आम्हाला कळवलं की तुम्ही सांगा, आम्ही मदत करायला तयार आहोत. जसं आता घोळवेंनी पुढाकार घेतलेला आहे. अभिजित फाळके, मगाशी तुम्हाला काय मुद्दा मांडायचा होता? मला ना एक IBN लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरनं एक मोठा खुलासा करायचा आहे. म्हणजे जो मला वाटतं महाराष्ट्रातल्या फार कमी लोकांना ते माहिती असेल, पण ते माहीत होणं फार जरुरी आहे. मागच्या 4 वर्षापासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही IT प्रोफेशनल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत आणि हे काम करत असताना आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न पण जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि हे करत असताना आम्हाला एक प्रश्न जाणवला, प्रश्न माहिती पडला की शेतकऱ्यांना लेबर म्हणजे मजूर फार कमी प्रमाणात भेटतात. खरं. तर मग याच्यावर सोल्युशन काय? कारण एक उत्तर शोधणाऱ्यांची जात भारतात निर्माण होणं फार गरजेचं आहे. कारण जो तो उठतो फक्त प्रश्न निर्माण करतो पण उत्तर कोणी शोधत नाही. मग या प्रश्नातला उत्तर काय की लेबर प्रॉब्लेमला उत्तर काय, तर ॲग्रिकल्चरमध्ये ऑटोमेशन किती प्रमाणात आणता येईल याच्यावर आम्ही विचारमंथन सुरू केलं आणि आम्ही एक ॲग्रिकल्चर टूल बँक नावाची कन्सेप्ट आम्ही लॉन्च केली होती त्यावेळेस. आणि ही मला नाही वाटत की सचिन तेंडुलकर किंवा सुनंदन लेलेंना मी एक्सपोज केलेला आवडेल का, पण ही कन्सेप्ट घेऊन आम्ही सचिन तेंडुलकरांकडे गेलो सुनंदन लेलेंच्या मार्फत आणि त्यांच्यासमोर आम्ही ही कन्सेप्ट ठेवली की शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम आहे विदर्भातल्या, त्यांना शेतमजूर भेटत नाही, तर आपण त्यांना नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर काही एखादा असा उपक्रम उभा करू शकतो ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. पण तुम्हाला इमॅजिन नाही करणार की सचिन तेंडुलकरांनी त्यावेळेस आनंद महिंद्रांना स्वतः एक मेसेज टाकला, फोन केला आणि आनंद महिंद्रांनी एक ट्रॅक्टर अवेलेबल करून दिला आणि सचिन तेंडुलकर, सुनंदन लेले सारख्या लोकांनी स्वतः फंड रेज करून आम्हाला एक ॲग्रिकल्चर टूल बँक आम्ही उभी केली, ज्या टूल बँकच्या मार्फत आम्ही अमरावती जिल्ह्यातल्या मार्डीमध्ये 780 एकरावर काम उभं केलेलं आहे.
शेतकऱ्यांना नो प्रॉफिट नो लॉसवर आम्ही पेरणीपासून सगळ्या गोष्टी त्यांना तिथे करून देतो आणि शेतकऱ्यांच्या मागचे 1.5 वर्षामध्ये 9 लाख रुपये वाचवलेत. तुम्ही स्वतःच्या कामावरून लोकांना इन्स्पायर करून त्यांना इन्व्हॉल्व करू शकता, हा माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. अगदी खरं आहे की सगळ्यांना अगदी खरं आहे सर, सगळ्यांना विश्वासात घेऊन अभिनंदनीय उपक्रम आहे. आणि अशाच परंतु कसं आहे, आता सध्या आपल्या समोर जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप मोठा आहे. मला आठवतं एक साधारणतः 6 वर्षापूर्वी कॅनडामध्ये आपले माजी राष्ट्रपती आणि नुकतेच दिवंगत झालेले डॉक्टर APJ कलाम यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की 1/3 लोक भारतातले हे दरवर्षी दुष्काळ, अवर्षण किंवा अतिवृष्टी याच्यामुळे बेघर होत असतात. त्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांचं ज्यावर जीवन अवलंबून आहे तिथून त्यांना बाजूला व्हावं लागतं. हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रामीण भागाला फटका बसत असतो. आणि याच्या पलीकडे जर बघितलं तर आज ग्रामीण भागातून जे लोकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात शहराकडे सुरू झालेलं आहे. या सगळ्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेऊन त्याच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेऊन जर व्यवस्था झाली, कारण आमचे जे नियोजन करणारे आहेत हे नियोजन करणारे फक्त मलमपट्टी करतात. म्हणजे शेतकऱ्याला त्यांना असं वाटतं की कधीतरी 5-10 वर्षातून कर्जमाफी दिली तर त्याचा प्रश्न सुटतो, किंवा निवडणुका जवळ आल्या तर त्याच्या घरी गेलं, त्याच्या बरोबर फोटो काढले की त्याचं मन शांत होतं. ह्या ज्या भावना आहेत आमच्या राज्यकर्त्यांच्या, या राज्यकर्त्यांच्या भावना कोणीतरी बदलण्याची गरज आहे. आता म्हणजे जसं अभिजित म्हणाले, त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून, परंतु सर्व शेतकऱ्यांना, सर्वच ग्रामीण भागातील लोकांना जर आपल्याला जगण्याचा आधार द्यायचा असेल तर त्यासाठी एक विशिष्ट योजना बनवावी लागेल. नदीजोड प्रकल्पासारखे प्रकल्प असतील किंवा ग्रामीण भागातील म्हणजे जी पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे, खोल चाललेली आहे, या खोल पाण्याला रोखण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. तर हे सगळे प्रयत्न आपल्याला यातले जे तज्ज्ञ आहेत, जसं अभिजित म्हणाल की IT तज्ज्ञ पुढे आलेले आहेत, त्यामध्ये काम करणारे लोक पुढे आलेले आहेत, तर सर्व क्षेत्रातल्या लोकांनी आता पुढे येण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रातली ही जी समस्या आहे, ही समस्या गेल्या 15-20 वर्षांपासून दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे एकमेव दशक असं आहे की या दशकामध्ये सलग 2 वर्ष आड दुष्काळ पडलेला दिसतोय. त्यामुळे यातून जे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याची ना कुठे नोंद आहे, ना राज्यकर्त्या व्यवस्थेला त्याचा खेद आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याची अकाउंटेबिलिटी, त्यासाठी कुणाला तरी जबाबदार धरण्याची एक सिस्टीम आपल्याला तयार करावी लागणार आहे. अगदी खरं आहे की जबाबदार धरण्याची यंत्रणा तिथे अस्तित्वात आणावी लागणार आहे. अमेय खोपकर, मला तुम्हाला दुसरा पुढचा मुद्दा, तुम्हाला तुमचं म्हणणं मांडा, पण जसं तुम्ही बॉलिवूडच्या सगळ्या स्टार्सना, दिग्दर्शकांना, प्रोड्युसर्सना आवाहन केलं आहे, तसंच आवाहन मनसे उद्योग जगतातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना, आणि जे जसं सचिन तेंडुलकरांचं आत्ता उदाहरण अभिजित फाळकेने दिलं तसं सचिनला देखील यामध्ये आणून आणखी काय करता येईल, सचिनकडून ही मदत कशी आणता येईल, उद्योग समूहातला CSR कसा इकडे आणता येईल, यासाठी प्रयत्न करणार की नाही? नाही, मला एक गोष्ट इथे नक्की मांडायची आहे, ती म्हणजे इतर उद्योग समूह म्हणा किंवा इतर जे काही संस्था असतील त्या आपापल्या परीने मदत करतील, त्याबद्दल वाद नाही, पुढे येतीलच. मला महेश सरांना फक्त एकच गोष्ट सांगायची वाटते की आधी जो विषय निघाला होता की बॉलिवूडला जे पत्र लिहिलं, आज जे बॉलिवूड आहे हे महाराष्ट्रामध्ये राहिले, महाराष्ट्रामध्ये वाढले, यांनी इकडची साधनसामुग्री वापरली, इकडे रगड पैसा कमवला. आज IBN लोकमध्ये एक चांगला उपक्रम राबवते की इतर लोकांना आव्हान करून, आज ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशा बॉलिवूडमधल्या सर्व लोकांना जेव्हा आव्हान केलं पत्र देऊन, तेव्हा आपण त्याला टपोरीगिरी आणि धमकी हे एवढंच फक्त त्याची तुम्ही लाईन घेतलीत. पण आम्ही जे आव्हान केलं, त्यात जे नमूद केलेलं आहे, शेतकऱ्यांना होणारा त्रास म्हणा किंवा इतर दुष्काळातली परिस्थिती आम्ही जी नमूद केली आहे, तो सगळा आशय आपण बाजूला सोडलात आणि फक्त टपोरीगिरी आणि दादागिरी आणि धमकी एवढंच चालवलं. म्हणजे आम्ही केलं ते आव्हान नाही, आम्ही जे बॉलिवूडच्या कलाकारांना जे आव्हान केलं ते चुकीचं आव्हान आहे. म्हणजे शेतकरी हा काय फक्त मराठी कलाकारांचा पोट भरतो का? नाही, पण तुम्ही तुम्ही हा मुद्दा खूपच वेगळ्या पद्धतीने लावून धरतात. मला वाटतं ते करून काही साध्य होणार नाही. जसं आता मी नाना पाटेकरांना अनेक वर्ष बघतो, त्यांचं काम अनेक वर्ष जवळून बघतो की त्यांनी गेली अनेक वर्ष, अनेक दशकं म्हटलं तरी चालेल, बाबा आमटे आणि आनंद वनला जी मदत केलेली आहे त्या मदतीची कुठेच चर्चा झाली नाही. मला असं वाटतं की कोट्यावधी रुपयांची मदत त्यांनी केली. मला नाना पाटेकर पहिल्यांदा
आत्ता कॅमेऱ्यासमोर काहीतरी करताना दिसले, कारण त्यांनी आतापर्यंत जी मदत केली ती सगळी म्हणजे झाकून केलेली होती. आपल्याकडे असं म्हटलं जातं की दान हे झाकून ठेवावं, आणि तशा पद्धतीने जर कोणी करत असतील त्याच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही, आणि तुमची भूमिका असेल तर ती तुमच्यापुरती ठेवा. परंतु महाराष्ट्रामधला हा जो प्रश्न आहे, ह्या प्रश्नामध्ये आपण जर सामंजस्याने आणि आपण आवाहन करता ते आवाहन करता आणि आम्ही आवाहन करतो म्हणजे आम्ही टपोरगिरी करतो. नाही, पण आपल्याला आपल्याला कोणाकडून पैसे काढून घ्यायची गरज नाहीये ना. त्यांना जर भावना नसेल तर आपल्याला काय गरज आहे? मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की महाराष्ट्रातला शेतकरी ग्रामीण भागातला माणूस या लोकांना नको आहे, मला याची जाणीव आहे. आतापर्यंत कोणाच्या मदतीवर झालेला नाहीये. तुम्ही चुकी नाही, आतापर्यंत तो कोणाच्या मदतीवर झालेला नाही. लोकांना कळलं पाहिजे की आपण ज्या एक मिनिट थांबा, मी गेले 50 मिनिट फक्त ऐकतोय, तर प्लीज 2 मिनिटं फक्त माझं ऐका. बोला तुम्ही. इतके वर्ष फक्त महाराष्ट्रामध्ये राहायचं यांनी आणि द्यायचं काही नाही, फक्त ओरबडायचं महाराष्ट्रातल्या लोकांकडनं. म्हणजे तुमच्या मागे लाखो फॅन्स तुमच्या मागे धावणार. तुम्हाला जेव्हा महाराष्ट्राला गरज आहे, जेव्हा दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही, धान्य नाही, काही नाही, शेतकरी आत्महत्या करतात, जनावरं मरतायत, आणि अशा वेळेला जर का त्यांना आवाहन केलं तर आमची तुम्ही धमकी समजता, फक्त धमकीवडी लाईन वापरता. आणि तुम्ही आवाहन केलं, तुमच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद द्यायचा, अभिमान आहे तुम्ही आवाहन करता याचं, पण आमच्या आव्हानाला तुम्ही टीका करू नका. आम्ही टीका करत नाहीये. तुम्हाला जशी भाषा वापरायची असेल तशी भाषा वापरा. अभिजित, आपण म्हणाला होतात की जे चांगल्या पद्धतीने काम करणारे तरुण असतात आणि विशेषतः IT सारख्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, तर ते एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामं उभी राहू शकतील. तर तुम्ही हा जो आदर्श स्वतःच्या कामातून इथे लोकांसमोर मांडलेला आहे, तर तुम्ही काय आव्हान कराल तरुणांना तुमच्यासारख्या? मी आव्हान एकच करेल की आपण ज्या मातीतनं आलेलो आहोत त्या मातीचं आपल्याला काहीतरी देणं लागतं. आपण आता मी जसा वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा गाडगे या छोट्याशा गावातला पोरगा आहे. मी पुण्याला 12 वर्ष आधी आलो. भारताच्या बाहेर पण काही वर्ष होतो. पण मला त्याची एक कुठेतरी जाणीव होती की माझं गाव सुटलं आहे आणि मला माझ्या एरियातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. तर तसंच पुण्यामध्ये, मुंबईमध्ये असे ग्रामीण भागातून आलेले कितीतरी तरुण आहेत जे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आता जाऊन बसलेले आहेत. तर त्यांनी एकदा मागं वळून बघणं फार गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या गावाकडे जावं लागेल, एकदा बघावं लागेल तिथली परिस्थिती, आणि आपल्याकडून जे होता येईल, जे करता येईल ते करणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही पूर्ण जग फिरून आलेला आहात, तुम्हाला पूर्ण जगातली टेक्नॉलॉजी माहिती आहे, तुमच्या जो माहिती तंत्रज्ञानासारखं इतकं प्रगत टूल आहे. तर या टूलचा वापर करून आपण शेतकऱ्यांना कुठे नेऊन सोडू शकतो, या अतिशय वाईट परिस्थितीतनं काढू शकतो. तुमच्या एका क्लिकवर पूर्ण डेटा अवेलेबल असतो आणि या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण शेतकऱ्यांची प्रगती करणे, मला वाटतं हे आपलं जबाबदारी आहे. आणि मी या प्लॅटफॉर्मवरनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांना अपील करेन की तुम्ही पुढे या आणि आपल्या मातीचं ऋण फेडा. पुढे आणि मातीचं ऋण फेडायचं तुम्ही खूप चांगलं आवाहन तरुणांना करताय. गिरीश, मगाशी तुम्हाला काय म्हणायचं होतं? नाही, मला मगाशी एक मुद्दा असा आला होता की खरोखरी आपण आपल्या भवतालामधनं काय पद्धतीची ऊर्जा घेतो, म्हणजे ती मग शेजारी राहणाऱ्या माणसापासनं ते जिथे आपला अधिवास असतो, आपला निवास असतो, तिथल्या त्या परिसरामधनं, त्या पानाफुलामधनं खूप ऊर्जा माणसं घेत असतात आणि मग त्यातनं ते स्वतःचं काहीतरी कर्तृत्व घडवत असतात. अनेकदा आजच्या या अर्बनायझेशनच्या युगामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या कैफामध्ये लोकांना विसर पडतो की आपण नेमकं कोणाकडनं काय घेतलं आणि हे जे सगळा डोलारा आपला उभा आहे तो कोणाच्या जीवावर उभा आहे. तर हे आत्ता जसं अभिजित खूप राईटफुली म्हणाला की माझ्या मातीचं ऋण मला फेडायचंय, तर ते फक्त मातीचंच म्हणून नव्हे तर माझ्या भवतालाच ऋण मला फेडावं लागेल. आणि त्या अर्थाने मी याच्याकडे पाहतो की बॉलिवूड सारखे जे काही धनिक माणसं आहेत त्याच्यामध्ये कार्यरत असणारे, तर बऱ्याचदा अशा अतिधनाढ्य लोकांना त्यांच्या संवेदना बोथट होतात आणि त्यामुळे त्या मंडळींना कदाचित जाणीव करून देण्याची गरज राहते कधी कधी. अर्थात मी याचा अर्थ असा नव्हे की मी कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करतोय अथवा कुठल्या पत्रकाचं समर्थन करतो, पण मला म्हणायचं असं की या निमित्ताने खरोखर आपण या सगळ्याच आपल्या बोथट झालेल्या संवेदनांना या निमित्ताने जागृत करूया. कारण
आता तुम्ही राईटफुली म्हणालात की नाना कधीच बुवा पडद्यासमोर येत नसत किंवा आपलं दान झाकून ठेवायचा एक आपला परिपाठ होता. पण आता असं होऊ लागलेलं आहे की काहीतरी करून दाखवून एक त्याचा पायंडा पाडावा लागतो, त्याची एक फॅशन आणावी लागते आणि मग नंतर लोक त्याचं मग ते चालू होतं, मग त्याचे व्हॉट्सअप ग्रुप बनतील आणि मग काहीतरी होईल. जर चांगल्या कामासाठी जर ते तसं या माध्यमं, ही तंत्रज्ञान, हे जे मानवाची सोकाळ प्रगती आहे ती मागे पडलेल्या काही सवंगड्यांसाठी जर त्यांना पुढे आणण्यामध्ये जर खर्च होणार असेल तर ते केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मायग्रेशनचा जो विषय तुम्ही बोललात की शहरामध्ये आलेली मंडळी, असा एखादा अभिजित असतो जो त्याच्या छोट्याशा गावाची आठवण ठेवतो, पण बहुतांश मंडळी मागचं मागे सोडून इथे शहराची होऊन जातात. तिथे ती एकटी पडतात खरं तर, परंतु त्यांना ती काय जुनी झाडं आठवत नाहीत. तर या निमित्ताने याबद्दलही आपल्याला विचार मंथन करता येऊ शकेल. अतिशय सम्यक पद्धतीने, कुठलंही त्याच्यामध्ये सनसनाटी न करता आणि फॅड त्याचं न करता मदत उभी करावी, असं मला या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करावंसं वाटतं. आणि खरोखर ते जितकं शक्य तितकं छुपं ठेवून आपल्या आपल्या पद्धतीने करत राहावं आणि त्यातला आनंद जो काही आहे तो आजच्या या फार अत्यंत संभ्रमित अशा युगामध्ये फार आनंद देणारा आणि ठाव देणारा ठरेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही ऊर्जा या निमित्ताने या चर्चेमधनं जी प्रसृत करण्याचा आपण प्रयत्न करूया की जी मकरंद नाना यांच्या एका कामाच्या निमित्ताने सुरू झालेली आहे, त्याचं एक छान प्रसारण होऊ दे, त्याची तरंग निघू देत. कारण सरकार पातळीवरती सरकार करत राहील. त्याच्या नियोजनाबद्दल सुद्धा अनेक मला प्रशासकीय अधिकारी किंवा माणसं माहिती आहेत की जी खूप त्याबद्दल सजग आहेत, त्यांना माहिती आहे. पण प्रश्न सुद्धा अनेकदा बिकट आहेत. आता राजकीय पक्षांनी मात्र अनेकदा प्रश्नांचं राजकारण करत आलेले आहेत ती लोक, आणि त्याच्यामुळे त्यांनी पण कधीतरी थांबलं पाहिजे की प्रश्नांचं राजकारण फक्त आत्ता करण्याची वेळ नाही, माणसांचे जीव चाललेले आहेत. तर हे एका पलीकडे राजकारण आपण म्हणत राहतो, सर्वांग जीवनाला व्यापून राहिले वगैरे, परंतु ते कुठल्या पातळीचं आणि वेगळा राजकीय विचार का नाही इथे या निमित्ताने निर्माण होत, की ही संधी का नाही वाटत त्यांना, त्या लोकांना, की आम्ही वेगळा विचार मांडू. प्रत्येक राजकीय पक्ष का बरं दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी समिती नेमत, याच्यामध्ये तज्ज्ञ लोक ते आणू शकतील वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या विचाराचे, आणि जिथे भरीव कार्य काहीतरी उभं करून दाखवू, जसं आमचा अभिजित आता तो म्हणतोय तो त्यांनी एक करून दाखवलेलं आहे. आणि अशा अनेक संस्था दाखवता येतील की जे आपल्या आपल्या जीवावर करतायत. माझे अनेक IT मधले मित्र आहेत की जे काम करतात असे गपचूपपणाने. तर मग राजकीय पक्षांचा तर डोलारा केवढा मोठा असतो, केवढी कार्यकर्त्यांची संख्या आणि वगैरे वगैरे. मग दहीहंड्या बांधतो आपण, त्याच्याबरोबरीने का बरं नाही मग या पाण्याचा प्रश्न सोडवायच्या संबंधाने काम करत. आणि ते काम केलेलं फक्त मतं मिळवण्याच्या संबंधाने, निवडणुका जिंकण्याच्या संबंधानेच का केलं जातं. एक निखळ वा हे इथे माझा हा परिसर आहे, माझा मतदारसंघ आहे, तो जास्ती समृद्ध व्हावा या साध्या भावनेतनं का नाही केलं जात, याचा पण राजकीय विचार व्यवस्थेने विचार केला जावा. आणि कुठे राजकारण करावं आणि कसं करावं, वेगळ्या पद्धतीचं राजकारण काही करता येतं का, असाही एक त्यानिमित्ताने एक स्टिम्युलस त्यांना मिळतो का, याचा विचार करा. याचाही विचार निश्चितपणे झाला पाहिजे. माझा वेळ संपलेला आहे. गोविंद गोळे, शेवटी मला थोडक्यात तुम्हाला विचारायचं की जसं तुम्ही पुढाकार घेतलात, आता तुम्हीच बाकी सगळ्या संस्थांची एकत्र जाऊन मोठ बांधण्याचा प्रयत्न करणार का, की आम्ही आलोय आता तुम्ही पुढे या, आपण सगळ्यांनी मिळून हे करू, ही गरज एकत्र येऊन काम करण्याची. तुम्ही आजपर्यंत बघा म्हणजे की राजा महाराजापासून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देवस्थानांना, पीठांना आणि मठांना ही देणगी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम मिळते. आज केरळचं नारायणस्वामी मंदिर असेल किंवा बालाजी असेल, देशामधले असे अनेक मंदिर आहेत. कोणतरी म्हटलं की भारत ही सोन्याची चिडी आहे, हे वस्तुस्थिती आहे. परंतु दुर्दैवानं आज भक्तच उपाशी आहे. भक्त कुणासाठी जगतो, देव आणि भक्त नाही दुजात. तुकोबा स्वतःच म्हणतात देव आणि भक्त हा वेगळा नाहीये. आज मला सांगा की आपण जगामध्ये असा एकही भक्त नाही की देवाला दिले देणगी माघारी मागतो. मुद्दा क्रमांक 1. आज भक्त संकटात असताना, जसं मगाशी म्हात्रे साहेबांनी सांगितलं की दामाजी पंत सोलापूरचे मंगळवेढ्याचे, त्यांनी स्वतः बिरबलकडे असताना, बादशाहकडे असताना गोदाम खाली केलं. कुणासाठी खाली केलं, गोर गरिबाच्या लोकांसाठी केलं, कारण ते उपाशी मरत होते. बादशाहानंतर त्यांना शिक्षा द्यायचा प्रयत्न केला, परंतु भगवंत पांडुरंगानं स्वतः मनुष्यरूपी त्या ठिकाणी अवतार घेतला, अशी आख्यायिका आहे, आणि जसं दामाजी पंतांना वाचवलं. तसं तुकोबानी देखील जगातले पहिले संत आहेत की बरे झाले देवा आता निघाले दिवाळे, आता डोहाळे श्रीरंगाचे. म्हणजे स्वतःचं वाण्याचं दुकान होतं, लोकांना उधारी दिली, गोरगरीब लोक यायची, परंतु ज्यावेळेस उधारी मागायला गेलं त्यावेळेस लोकांनी विचारलं की मागणाऱ्याला अक्कल नव्हती पण देणाऱ्याला तरी आहे का. त्यावेळेस तुकोबाच्या लक्षात आलं की तुका म्हणे जन हे दिल्या घेतल्याचे सुखाचे अंतही काळाचे कोणी नाही.
तसं आज महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे. शिर्डी संस्थांना पुढे आलं पाहिजे, महालक्ष्मी मंदिरानं पुढे आलं पाहिजे. आणि मी म्हणतो असं आहे की शेवटी सरकारचं आहे. आणि आज खरोखर म्हात्रे साहेब महाराष्ट्राला एक अत्यंत चांगला संवेदनशील संयमशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रामाणिक, चारित्र्यवान आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत एक वेळेस तर मला 3 वाजता SMS आलता. म्हणजे आय एम शॉकिंग की हा मनुष्य फक्त 4 तास झोपतो. हा ठीक आहे, यंग आहे, महत्वाकांक्षी आहे, नॉन करप्ट आहे, परंतु दुर्दैवाने गेल्या 15 वर्षामध्ये ठीक आहे, म्हणजे तुमचा- बाबू लोकांना लागलेली सवय आहे. तुमचा- ती तुमचा सवय मुद्दा- मोडत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला की मागे लोक बेरबारमध्ये जातात, त्या रावट्या सगळ्या बंद करतात. त्याच्यावर एकदा त्यामुळे वेगळी चर्चा करू. विरोध गोळे साहेब, त्याच्यावर एकदा वेगळी चर्चा करू. मात्र गरज आता हीच आहे की सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन, उद्योग समूहातल्या मोठमोठ्या कंपन्यांनी एकत्रित येऊन, जसं गिरीश म्हणाले की जाणीव आपली निर्माण केली पाहिजे. नाना मकरंदनी ते जाणीवेचं रोपटं आपल्यात लावलंय. आता त्या रोपट्याला थेंब थेंब पाणी घालण्याची गरज तुमची आमची आहे. हे रोपटं जगलं पाहिजे, ह्याचा वटवृक्ष झाला पाहिजे आणि या छताखालीच सबंध जनता आणली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. इच्छाशक्ती जागृत करा आणि आजच कामाला लागा. इथंच थांबू. फक्त एक